हाय फ्रेंड्स, तर आज आम्ही करणार आहे आलू पराठा. त्याच्यासाठी बटाटे शिलून घ्यायचे होते. मग ते बटाटे शिलून घ्यायचं होतं. मग मी तो शिलून घेतला. त्यानंतर त्याला पिसायचं होतं. मग ते पाण्यामध्ये ठेवलं पिसून. त्यानंतर मग गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ आणि मीठ टाकलं. मग ते सगळं जे किसून टाकलेलं ते बटाटा ते सगळं टाकून घेतला. किसून टाकलेला बटाटा टाकला. त्यानंतर ते मसाले टाकायचे होते. मग मसाल्यासाठी टाकली पहिले हळद थोडीशी, अजून हळद, 1 चम्मच हळद आणि अजून थोडीशी हळद टाकायची होती. मग अजून थोडीशी हळद घेतली आणि मग 2 चम्मच तिखट घेतले. त्यानंतर काळा मसाला घेतला, अंबारी मसाला घेतला, तो टाकून घेतला. मग ते सगळं टाकल्यानंतर त्यामध्ये थोडं करून पाणी टाकायचं आणि मग मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मग आता मिक्स तर करायचं होतं. मग ते मिक्स करत होतं. पण ते मिक्स व्हायला खूप वेळ लागतो, कारण ते खूप मोठं आहे. त्यानंतर मिक्स केल्यानंतर ते असं बॅटर बनवून घ्यायचे. जसं तुम्ही बघताच आहे, थोडं पाणी टाकून घ्यायचं आणि बॅटर बनवून घ्यायचे मस्तपैकी. आणि हे बघा कसं दिसतंय ते बॅटर. असंच बॅटर पूर्ण बनवून घेते. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कोथिंबीर टाका. तिकडे थोडी होती, तुम्ही जास्तही टाकू शकताय. आणि तुमचंही बॅटर असं झालं पाहिजे, तुम्ही बघतच असाल, असंच बॅटरही तुमचं झालं पाहिजे जसं आमचं झालं आहे. हे बघा, तुम्हाला तर दिसतंच. आणि असं बॅटर तुम्हाला जर पाणी टाकायचं असेल तुम्ही टाकू शकता. आणि मग एक पॅनमध्ये तेल टाकून त्याला टाकून घ्यायचं मस्तपैकी. आणि ते थोडं ना निघतं. आता ते थोडं निघतं आहे. हे बघा असं निघतं. त्यामुळे मग थोडं होऊन जातं. त्यामुळे थोडं हळू करायचं. आणि मग हे असं टाकल्यानंतर त्याला थोडा वेळ हे द्यायचं, गरम झालं का. आणि आता तुम्ही बघत असाल की ते असं शिजल्यासारखं दिसते. मग तेव्हा त्याच्यावर काय करायचे, तेल टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता. आता त्यावर टाकायचं तेल. आणि तेल टाकल्यानंतर त्याला थोडं गरम द्यायचे. मग त्याला हळूहळू साईडनी काढायचे. जसं की आता माझी आई काढू लागली आहे. तर आता त्याला पलटवायचे. तर हे बघा, हे असं पलटवलं बघा किती छान आलं आहे. आणि हे आमचा फर्स्ट ट्राय होता. म्हणजे हे तुटेल किंवा काही होईल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. मग त्याला अजून थोडं पलटवून त्याला चांगलं हे केलं. छान मस्तपैकी पलटून करून घेतलं. आणि मग त्यानंतर त्याला काढायचं होतं. मग त्यामुळे मग मी एका ताटामध्ये त्याला काढून घेतलं. तुम्ही बघू शकताय किती छान आलेलं आहे. तुम्ही हवं तर तुम्ही त्यामध्ये तीळही टाकू शकताय आवडीनुसार, जर तुम्हाला असं आवडत असेल तर. आणि हे बघा किती सॉफ्ट झालं आहे. मी तुम्हाला दाखवते आहे किती सॉफ्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आणि तोडायलाही खूप सॉफ्ट होतं. हे बघा, आणि गरम ना, त्यामुळे थोडं हात लावायला थोडं हे होत होतं. मिळूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.